हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. If you don't find any error, mark no error as your answer. PCMC Clerk 2023. तर सेंटेन्स आहे, फ्रॉम द टेलिग्राफ टू सायबर स्पेस 20th century literature addressed the emerging technologies. फ्रॉम द टेलिग्राफ टू सायबर स्पेस, टेलिग्राफ पासून ते सायबर स्पेस पर्यंत 20th century literature 20व्या शतकातील साहित्य ॲड्रेस दी इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, नव्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाला, टेक्नॉलॉजीजला ॲड्रेस करते, संबोधित करते। तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? स्पेलिंग एरर विचारलेला आहे। तर टेलिग्राफ करेक्ट आहे, सायबर स्पेस सुद्धा करेक्ट आहे, सेंचुरी सुद्धा करेक्ट आहे। लिटरेचरची स्पेलिंग काय आहे? LITERATURE, लिटरेचर। सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। लिटरेचरची स्पेलिंग इनकरेक्ट आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट टेन्स फॉर्म। फादर डॅश रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट, आर इज वॉज वेअर। फादर डॅश रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट, तर ॲट द मोमेंट आलंय आणि आपण पाहिलं होतं ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट। हे जेव्हा वाक्यात येते तेव्हा ते सेंटेन्स असते कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये, चालू वर्तमान काळातलं वाक्य असते। ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट। वडील आत्ता न्यूजपेपर वाचत आहेत, क्रिया आत्ता चालू आहे म्हणून चालू वर्तमान काळ प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स। फादर सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर वर्ब येईल, आर वेअर इलिमिनेट होतील, वॉज पास्ट टेन्स आहे। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। फादर इज रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट, ठीक आहे। ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट ही वाक्य असतात चालू वर्तमान काळात। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द सेंटेन्स विथ ग्रॅमॅटिकली करेक्ट प्रेपोजिशन। PCMC क्लर्क 2023 चा क्वेश्चन आहे। आय डिराइव अ लॉट ऑफ प्लेजर ऑफ वॉचिंग सस्पेन्स मूवीज ऑन द TV. देन आय डिराइव अ लॉट ऑफ प्लेजर विथ वॉचिंग सस्पेन्स मूवीज ऑन द TV. आय डिराइव अ लॉट ऑफ प्लेजर फ्रॉम वॉचिंग सस्पेन्स मूवीज ऑन द TV. I derive a lot of pleasure by watching suspense movies on the TV. Grammatically correct preposition. Pleasure of येईल, pleasure with येईल, pleasure from or pleasure by. काय येईल करेक्ट आन्सर? तर pleasure from येईल, ऑप्शन सी। I derive a lot of pleasure from watching suspense movies on the TV. Pleasure from. Next question. Pick out the correct sentence from the following. 10 miles are a long distance. 10 miles were a long distance. 10 miles is a long distance. 10 miles having a long distance. 10 मैल हे एक लांब अंतर आहे। तर 10 miles हा वाक्याचा कर्ता आहे आणि जेव्हा वाक्याचा कर्ता एखादा शब्द समूह असतो आणि या कर्त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला असतो, तर त्या शब्दानुसार वाक्याचं क्रियापद येते, वर्ब येते। सेंटेन्समध्ये 10 miles साठी पुढे डिस्टन्स हा शब्द आलेला आहे, अंतर। 10 मैल हे काय आहे? अंतर आहे, डिस्टन्स आहे। आणि डिस्टन्स सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे। मग डिस्टन्सनुसार सिंग्युलर वर्ब कोणता येईल? तर सिंग्युलर वर्ब इज येईल, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। 10 miles इज अ लॉंग डिस्टन्स येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स। 10 miles हा वाक्याचा कर्ता आहे आणि तो एक शब्दसमूह आहे आणि या कर्त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला आहे, डिस्टन्स, म्हणून या डिस्टन्स या शब्दानुसार इथे सिंग्युलर वर्ब येईल, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही वॉज अपॉइंटेड डॅश द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड इज गोइंग टू टेक चार्ज सून. फॉरेस्ट गार्ड 2023 चा क्वेश्चन आहे. टू इन ओव्हर ऑन. ही वॉज अपॉइंटेड डॅश द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड इज गोइंग टू टेक चार्ज सून. तर अपॉइंटेड नंतर काय येते? टू येते. अपॉइंटेड टू, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही वॉज अपॉइंटेड टू द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड इज गोइंग टू टेक चार्ज सून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
Select the most appropriate option that can substitute the underlined words in the given sentence. Hitler tried his best to carry out the elimination of an entire race in the mid-20th century. PCMC क्लर्क 2023. अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्ससाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधायचं आहे. The elimination of an entire race, वंशहत्या, killing of a race or ethnic group. तर याला म्हणतात जेनोसाइड. ऑप्शन ए. वंशहत्या, किलिंग ऑफ ए रेस और इथनिक ग्रुप, द एलिमिनेशन ऑफ एन एंटायर रेस. ठीक आहे. व्हॉट इज होमिसाइड? किलिंग ऑफ ए ह्युमन बिईंग, मनुष्यवध. रेजिसाइड काय असते? राजाची हत्या, किलिंग ऑफ ए मोनार्क. व्हॉट इज फ्रॅट्रिसाइड? तर किलिंग ऑफ वन्स ब्रदर, भावाची हत्या. त्यानंतर एक असते पॅट्रिसाइड, किलिंग ऑफ वन्स फादर, पितृवध. देन मॅट्रिसाइड, किलिंग ऑफ वन्स मदर, मातृहत्या. देन बहिणीची हत्या, भगिनी हत्या. सोरोरीसाइड म्हणतात, किलिंग ऑफ वन्स सिस्टर, सोरोरीसाइड. ठीक आहे. या सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. थ्राईव्ह. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. थ्राईव्हचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. प्रेज, प्रोटेक्ट, डिक्लाइन, डेव्हलप. तर थ्राईव्हचा अर्थ असतो वाढणे, भरभराट होणे, प्रॉस्पर. काय करेक्ट अँटोनिम? तर प्रेज म्हणजे स्तुती करणे, ॲप्लॉड, कमेंड, एक्स्टॉल, प्रशंसा करणे. प्रोटेक्ट, रक्षण करणे. डेव्हलप, विकास करणे, एक्सपांड करणे, इन्क्रीज करणे. हे सिनोनिम येईल थ्राईव्हचं. डिक्लाइन म्हणजे काय असते? रिजेक्ट करणे, रिफ्यूज करणे, नको म्हणणे, नकार देणे. हे येईल अँटोनिम ऑफ थ्राईव्ह. ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड सेगमेंट. हर हँडरायटिंग इज सो पुअर दॅट इट इज नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली. फॉरेस्ट गार्ड 2023. इलेजिबल, इलिजिटिमेट, इलॉजिकल, इलिटरेट. हर हँडरायटिंग वॉज सो पुअर. तिचं हँडरायटिंग इतकं पुअर आहे की ते सहज वाचता येत नाही. नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली. तर जे वाचता येत नाही त्याला म्हणतात इलेजिबल. ऑप्शन ए. इलिटरेट म्हणजे निरक्षर, अनएज्युकेटेड. इलॉजिकल, सेन्सलेस, इनकरेक्ट, इरॅशनल, इररेलिव्हंट. इलेजिटिमेट, बेकायदेशीर. त्यानंतर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण अशाच काही टर्म्स बघितल्या होत्या. इनएव्हिटेबल, जे टाळता येत नाही ते. समथिंग दॅट कॅनॉट बी अवॉइडेड, इनएव्हिटेबल. त्यानंतर इनडिलिबल, ज्याला डिलीट करता येत नाही ते. त्यानंतर पाहिलं होतं इनविन्सिबल, ज्याला जिंकलं जाऊ शकत नाही ते. ठीक आहे. या सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेंटेन्स विथ करेक्ट फ्रेजल वर्ब्स इन द कॉन्टेक्स्ट. PCMC क्लर्क 2023. The women's cricket match had to be put under because of incessant rain. The women's cricket match had to be put off because of incessant rain. The women's cricket match had to be put off because of incessant rain. The women's cricket match had to be put out because of incessant rain. Correct phrasal verbs in the context. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? पुट अंडर येईल, पुट ऑफ की पुट आउट. तर बिकॉज ऑफ इनसेसंट रेन, इनसेसंटचा अर्थ असतो अखंड, कंटिन्युअस, कॉन्स्टंट. तर बिकॉज ऑफ कॉन्स्टंट रेन वुमन्सची क्रिकेट मॅच काय करण्यात येईल? पुट अंडर, पुट ऑफ की पुट आउट. तर थांबवण्यात येईल, बंद करण्यात येईल, पुढे ढकलण्यात येईल. काय याच्यासाठी करेक्ट फ्रेजल वर्ब? पुट ऑफ येईल. पुट ऑफ म्हणजे थांबवणे, पुढे ढकलणे. पुट ऑफ, OFF. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुट ऑफचा अर्थ असतो थांबवणे, पुढे ढकलणे, पोस्टपोन करणे, डिले करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. She went on leave without permission regardless of the consequences. Forest Guard 2023. स्पेलिंग एरर ओळखायचा आहे. She went on leave करेक्ट आहे, विदाउट सुद्धा करेक्ट आहे. परमिशन, परमिशनची स्पेलिंग काय आहे? PER मिशन, MISSION. परमिशनमध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. परमिशनची स्पेलिंग आहे PER MISSION. ठीक आहे. कॉन्सिक्वेन्सेस करेक्ट आहे, रिगार्डलेस सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट टेन्स फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स.
आय हॅड नेवर सीन सच साइट्स अंटिल आय डॅश. गो टू इंग्लंड, शॅल गो टू इंग्लंड, वेंट टू इंग्लंड, हॅव गॉन टू इंग्लंड. आय हॅड नेवर सीन सच साइट्स अंटिल आय डॅश. तर सेंटेन्समध्ये हॅड नेवर सीन आले, हॅड प्लस V3 आले. कोणता काळ आहे? पास्ट परफेक्ट टेन्स आहे, पूर्ण भूतकाळ आहे. आणि टेन्सचा रूल काय असतो? पास्ट परफेक्ट टेन्सच्या जोडीला कोणता टेन्स असतो? तर पास्ट परफेक्टच्या जोडीला असतो सिम्पल पास्ट, साधा भूतकाळ. सिम्पल पास्टचा ऑप्शन कोणता आहे? तर गो टू प्रेझेंट टेन्स, शॅल फ्युचर टेन्स, हॅव गॉन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, वेंट टू इंग्लंड येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय हॅड नेवर सीन सच साइट्स अंटिल आय वेंट टू इंग्लंड. मी अशा साइट्स कधीच पाहिल्या नव्हत्या जोपर्यंत मी इंग्लंडला गेलो नव्हतो. पास्ट परफेक्ट बरोबर असतो सिम्पल पास्ट टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. PCMC क्लर्क 2023. निम्बलचा अँटोनिम ओळखायचा आहे. शी इज सो डॅश, शी कॅन नेवर मॅनेज हर थिंग्स. क्लमझी, फॉल्स, स्मार्ट, स्किलफुल. शी इज सो डॅश, शी कॅन नेवर मॅनेज हर थिंग्स. निम्बलचं अँटोनिम. तर आपण पाहिलं होतं निम्बल म्हणजे काय असते? चपळ, चलाक, स्मार्ट, देन क्विक, स्विफ्ट. आणखी काय पाहिलं होतं? अजाईल, ब्रिस्क. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर स्मार्ट, स्किलफुल सिनोनिम्स येतील. फॉल्स म्हणजे चुकीचे. क्लमझीचा अर्थ काय असतो? अनाडी, ऑकवर्ड, अनग्रेसफुल, अनकॉर्डिनेटेड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. निम्बलचा अँटोनिम येईल क्लमझी. शी इज सो क्लमझी, शी कॅन नेवर मॅनेज हर थिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इंडो, फॉरेस्ट गार्ड 2023. एस्केप, ऑपोज, डिस्ट्रॉय, बिस्टो. सिनोनिम ऑफ इंडो. तर इंडो म्हणजे देणगी देणे, टू गिव्ह, टू कॉन्ट्रीब्यूट. काय येईल करेक्ट सिनोनिम? एस्केप सुटणे, निसटणे, डिस्ट्रॉय नष्ट करणे, डिमॉलिश करणे, ऑपोज विरोध करणे, बिस्टो टू गिव्ह, टू कॉन्ट्रीब्यूट. सो इंडोचं सिनोनिम येईल बिस्टो. ऑप्शन डी. टू गिव्ह, टू कॉन्ट्रीब्यूट, इंडो, बिस्टो देणगी देणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. कीप वन्स आईज ओपन. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. कीप वन्स आईज ओपन. टू स्टेअर ॲट समवन, टू बी ऑन दी अलर्ट, टू लव समवन, टू स्केअर समवन. कीप वन्स आईज ओपन. डोळे उघडे ठेवा. पे अटेन्शन, बी वॉचफुल, टू बी ऑन दी अलर्ट. जागरूक रहा, सावध रहा. ऑप्शन बी. कीप वन्स आईज ओपन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड ग्रुप ऑफ वर्ड्स. PCMC क्लर्क 2023. Prakash is a professional rider of horses and takes part in the races held in the race course. Handler, jockey, hostler, cowboy. Underline part साठी one word substitute. A professional rider of horses. काय म्हणतात? Jockey. Option B. Next question. Select the most appropriate meaning of the given idiom. Breathe once last. To sleep, to cry, to die, to resign. Breathe once last. तर याचा अर्थ असतो शेवटचा श्वास घेणे. काय येईल करेक्ट आन्सर? टू डाय. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट प्रपोजिशन हॅज बीन यूज्ड. PCMC क्लर्क 2023. नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया इज फेमस विथ इट्स पायनॅपल्स. नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया इज फेमस ऑफ इट्स पायनॅपल्स. नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया इज फेमस फॉर इट्स पायनॅपल्स. North eastern part of India is famous at its pineapples. Correct preposition. Famous with, famous of, famous for, famous at. North eastern part of India त्याच्या पायनॅपल साठी फेमस आहे. पायनॅपल साठी फेमस फॉर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फेमस फॉर इट्स पायनॅपल्स. ठीक आहे. फेमस फॉर असते. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. He did not realize the gravity and behaved recklessly. Forest Guard 2023. तर कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? बिहेव्ड रेकलेसली. रेकलेसली म्हणजे सिनोनिम अँटोनिममध्ये नेहमी विचारला जातो प्रश्न रेकलेस. तर रेकलेस म्हणजे बेपरवा, इम्प्रुडंट, इनडिस्क्रीट, इंडिफरंट. रेकलेसली म्हणजे बेपरवाईने. मॅटरची स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे.
दी ग्रॅव्हिटी ऑफ, तर ग्रॅव्हिटीची स्पेलिंग काय येते? GRAVITY. सो ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. ग्रॅव्हिटीमध्ये स्पेलिंग एरर आहे. ही डिड नॉट रिअलाइज दी ग्रॅव्हिटी अँड बिहेव्ड रेकलेसली. त्याला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं नाही आणि तो बेपरवाईने वागला, रेकलेसली वागला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Their new factory is equipped from all the latest machines. PCMC Clerk 2023. Their new factory is equipped from all the latest machines. तर हे वाचल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इक्विप्ड फ्रॉम असते का? तर इक्विप्ड विथ असते. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या पार्टमध्ये एरर आहे. इक्विप्ड फ्रॉम न येता इक्विप्ड विथ यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. शी इज मॅरिड डॅश ए डायमंड मर्चंट टू विथ फॉर बाय. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल? शी इज मॅरिड डॅश ए डायमंड मर्चंट. तर मॅरिड नंतर काय येते? टू विथ फॉर बाय. तर मॅरिड टू येईल. शी इज मॅरिड टू ए डायमंड मर्चंट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.